Two takes 6 days more than two Nishu to complete the certain work. If they work together, they will complete in the 4 days. Then find the, if they work alone, find the number of the days would take if they work alone. आता जर निशूला पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात, दोघांनी मिळून जर काम केलं तर 4 दिवसात पूर्ण होते, तर प्रत्येकाला वर्क करण्यासाठी किती दिवस लागतात? मग आपण काय केलं, निशूला 1 दिवस, पिंटूला त्याच्यापेक्षा 6 दिवस म्हणजे x+6 टुगेदर दे वर्क 4 डेज. आता सगळ्यांचा रेसिप्रोकल घ्यायचा. का बरं? 1/x. अरे रे 1/x प्लस 1/x प्लस 6 बरोबर 1/4. विचारा रेसिप्रोकलच का? असा प्रश्न पडला असेल ना. तुम्ही डायरेक्ट व्हेरिएशन, इनव्हर्स व्हेरिएशन शिकले का रे कधी? हा, शिकले का? हो. कसं व्हायचं बघा, जर आपण 2 किलो साखर घेतली तर किती रुपये लागतात? 80 रुपये लागतात, 90 रुपये लागतात आता, आणि 45 रुपये. 2 किलो साखर घेतली तर 90 रुपये लागतात. 5 किलो साखर घेतली तर, समजा 4 किलो घेतली तर 4 किलो साखर घेतली तर 180 रुपये लागतात. 4 किलो साखर घेतली तर 180 रुपये लागतात. मान्य? म्हणजे साखर वाढले की साखरेची किंमत पण वाढते. डायरेक्ट, हा डायरेक्ट प्रोपोर्शन ऐकलंय का? बर, असं आहे. डायरेक्ट प्रोपोर्शन, इनव्हर्स प्रोपोर्शन शिकले काय तुम्ही? परत नवीन, हा परत फ्रॉम द बिगिनिंग, बाहुबली द बिगिनिंग. बघा, तर 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 डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शनच्या क्वांटिटी कशा ओळखायच्या? तर दोन क्वांटिटी सोबत वाढल्या तर डायरेक्ट, एक वाढली आणि दुसरी कमी झाली तर इनव्हर्स. तर वर्क आणि डेज मध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन असतात. कसं? जर आपण या ठिकाणी नंबर ऑफ द डेज पर्सन जर वाढवले, 10 माणसं जर काम केले तर दिवस कमी लागतात कामाचे, आणि कमी माणसं काम केले तर कामाचे दिवस जास्त लागतात. दीज आर इन द इनव्हर्स प्रोपोर्शन. त्याच्यामुळे इनव्हर्स असल्यामुळे यांचा रेसिप्रोकल आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागते. रेसिप्रोकल्स घ्यावं लागते. तर आता काय करायचं? खालको x इंटू एक्स प्लस 6, तिरको x प्लस 6 आणि x बरोबर 1/4. इनव्हर्स प्रोपोर्शन असल्यामुळे रेसिप्रोकल घेतला. मग खालको केलं, तिरको केलं. आता बघा, 1 आणि 1 2x प्लस 6. सावकाश लक्ष द्या. x इंटू x² x इंटू 6 बरोबर 1/4. जवळपास ही स्टेप जी आहेत ना, ते 3 गणितामध्ये आल्या बघा. कोणत्या? किशोर विवेकच्या गणितामध्ये आल्यात, प्रतीकच्या गणितामध्ये आल्यात, आणि आताच्या गणितामध्ये आल्यात. सेम स्टेप आहेत, फक्त किमती बदलत. खालको तिरको वाल्या लक्षात यायला का स्टेप? आता ह्याला आपण तिकडे नेऊया, ह्याला आपण इकडे आणूया. मग 4 मल्टिप्लाइड, थांबा, 4 च्या ऐवजी ह्याला घेऊ पहिले, x केलं. 1 इंटू x² प्लस 6x इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 4 नि ह्याला 2x प्लस 6 ला. व्हेरी गुड. x² प्लस 6x 4 ने मध्ये गुणा, 4 2 8x साइन चौक 24 इकडे घ्या. x² प्लस 6x 8x इकडे आलं, मायनस झालं, 24 इकडे आलं, प्लस मायनस झालं. x² 8 मधून 6 गेले, 2x मायनस 24 बरोबर 0. 24 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 2, 24 चे फॅक्टर 12 मधून 2 गेले 10 होते. साइन चौक 24 राईट. 6 मधून 4 गेले 2. मधल्याच चिन्ह पप्पाला, त्याच्या उलट पोराला. पटकन बघा बरं काय ते आता.